हॅलो. सर प्रथमेश लवटे बोलताय का तुम्ही? हां, प्रथमेश बोलतोय. कोण बोलताय तुम्ही? मी बँकेमधून बोलतोय सर. कोणत्या बँकेमधून? IDFC बँकेमधून बोलतोय. हां, बरं बोला ना सर. ते तुम्ही नुकतीच एक गाडी घेतली ना पल्सर. हां, घेतली ना. ते डाऊन पेमेंट तुम्ही 25,000 भरलेत, त्याचे हप्ते तटवलेत वाटतं तुम्ही. सर पण मी तुमची गाडी घेतली बरोबर आहे, पण मी गाडी रोख घेतली 1.5 लाख रुपयाला. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. एक काय राव, इथे तर एक पण हप्ता भरलेला दाखवत नाही. तुम्ही तर डाऊन पेमेंट 25,000 दिले ते. नाही सर, हे तुमचं चुकीचं आहे. मी मी फक्त 1.5 लाख रुपये भरून रोखच गाडी घेतली. असं कसं तुम्ही म्हणणार सर? अहो नाही, मला शोरूममधनं फोन आला तसा. नाही नाही, हे सर चुकीचं आहे ना आपलं. मी गाडी घेतली मान्य आहे, पण मी गाडी रोख घेतली. मी हप्ते वगैरे काय नाही घेतली. अहो असं कसं बोलता तुम्ही सर? अहो सर, तुम्ही एकदा तुमच्या कॅम्प्युटरला तुम्ही चेक करा गाडी कोणी घेतली आणि किती पैसे भरलेत सर. असं कसं बोलता तुम्ही सांगा बरं? अहो तुम्ही प्रथमेश लवटेच बोलताना प्रकल्पामधून. हां, मी प्रथमेश बोलतोय, पण मी गाडी घेतली आहे. मी एवढं पण मान्य करतो, पण मी गाडी रोख घेतली आहे. अहो नाही ना, तो शोरूमवाला काय खोटा बोलतो का? शोरूमवाल्याचं मला काय घेणं देणं आहे, पण मी गाडी तर रोख घेतली ना. अहो पण तुमचा हप्ता तटलेला आहे ना. कशाचे हप्ते? मी गाडी रोख घेतली. हप्ता ताटायचा विषय गाडी नाही ना. पल्सरच घेतली ना. गाडी पल्सरच घेतली ना. MS13 FJ 5962 नंबर ना. हो हो, बरोबर आहे. मी गाडी घेतली, पल्सर घेतली, 220 घेतली आहे, पण मी गाडी रोख घेतली ना. अहो पण त्यामुळे इथं कसं हप्त्याचा काही दाखवतं विषय येत तुमचं? नाही सर. तुम्ही असं कसं बोलता? अहो सर, तुमच्या ह्याला इथं दाखवतं ना कॅम्प्युटरमध्ये. अहो सर, हे चुकीचं आहे. मी गाडी घेतली, रोख घेतली. मी हप्त्याचा असं काय कुठं काय विषय सर? 1.5 लाख रुपयाला अहो गाडी घेतली सर मी. अहो ना, तुम्हाला एक व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकतो बघा ते. सर, WhatsAppच्या स्क्रीनशॉटचा माझा काही विषय नाही, पण मी गाडी रोख घेतली सर. मला माहिती आहे ना. अहो इथं नाही ना, इथं दाखवत नाही तुमचं डाऊन पेमेंट अजून जमाच केलं नाही. हप्त्यावर गाडी घेतली. सर, मी गाडी घेऊन आता 1.5 महिना झाले. आता तुम्हाला काय सांगतो, तुम्ही जर डाऊन पेमेंट नाही दिले ना, तर लोक तुमची गाडी नेताल बघा. पुन्हा काय आम्हाला सांगू नका. ते शोरूमवाले कोणते घेऊन लोक? गेलेत का? कोणते लोक? त्या लोकांचा आणि माझा काय विषय? कोणते लोक म्हणता तुम्ही? अहो शोरूमवाले म्हणतो मी. अहो पण सर, मी तुमच्याकडून गाडी रोख पैशाने घेतली सर. तुम्ही असं कसं बोलता? अहो शोरूमवाले मला काय खोटे सांगता का बे? अहो सर, हे चुकीचं आहे ना तुमचं. मी गाडी घेतली, रोख घेतली गाडी, पण असं होऊ शकत नाही ना गाडीचा हप्ता तटलाय वगैरे असं काय. बरं, तुम्हाला एक OTP येईल, ते थोडं सांगता का? नाही नाही, मी OTP नाही सांगू शकत. कोणता OTP? तुम्हाला एक आता येईल की बघा तो. कोणता? कसला असतो तो OTP? OTP कसला असतो माहित नाही का? 6 अंकी असतो ना. सांग की OTP कोणता सांग की. माझ्या अहो तर तुमचा मोबाईलला आता 6 अंकी नंबर आहे. गाडीचा 6 अंकी हप्ता तुम्ही OTP दिलेच म्हणता ना, इथे टाकावं लागतं ना OTP. अहो सर, पण माझा तर मोबाईल नंबर 10 अंकी आहे. OTP 6 अंकी कसा असू शकतो? एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. एक अहो तुम्ही असं कसं बोलू शकता हो? तुम्हाला OTP माहित नाही म्हणजे अवघड आहे. कोणता OTP सर? अहो तुम्हाला जे आता आलाय ना मोबाईलला. अहो सर, माझा मोबाईल नंबर 10 अंकी आहे. 6 अंकी कसं मी तुम्हाला सांगणार? अहो मेसेज म्हणतो OTP आलाय का बघा की. मेसेज? तो कुठे बघायचा असतो? तो कुठं म्हणजे तुम्हाला माहित नाही का साधं सुद्धा? माझ्या फोनवर मेसेज वगैरे काय येत नाही. माझ्याकडे सॅमसंग मोबाईल आहे लहान. सॅमसंग मोबाईल लहान? सॅमसंग नाही, सॅमसंग. सॅमसंग? हां, सॅमसंग मोबाईल आहे. ते OTP काय असतं सर? OTP अहो तुमच्या ह्याला जे होतं ना अहो सर, मोबाईलला. OTP मी तुम्हाला तेच विचारतोय. OTP म्हणजे काय असतं सर? तुम्ही 6 अंकी म्हणताय, पण माझ्याकडे 10 अंकी मोबाईल नंबर आहे. सांगू सर तुम्हाला मोबाईल नंबर? अहो मोबाईल नंबर नाही हो, OTP पाहिजे. OTP सर. अहो सर, तुम्ही OTP कशाबद्दल बोलताय सर? मला काय ते OTPचं कळलं नाही. माझ्याकडे बारका सॅमसंगचा मोबाईल आहे सर. अहो ऐका OTP ना काय तुम्ही असतं? सर, तुमचे पल्सरचे हप्ते तुम्ही दिलेत म्हणताना रोख घेतली ना गाडी. हां, रोख घेतली बरोबर आहे की. अहो इथं ती क्लिअर करण्यासाठी पाहिजे हो. अहो सर, पण ते OTP काय असतं तेच मी तुम्हाला विचारतोय ना. अहो तुमच्या त्या वर स्क्रीनवर आला असेल की सांग की OTP हो. सर 6 अंकी कसा येणार सर? माझा मोबाईल नंबर तर 10 अंकी आहे ना.
अहो मी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर नाही हो विचारत. मग तुम्ही काय विचारताय? OTP कसला असतो ते विचारतोय मी तुम्ही तुम्हाला. एक पाठवला की बघा राव. अहो सर आला नाही अजून OTP, असं कसं तुम्ही बोलताय सांगा बरं. अहो तुमच्या बँकेत आता ते जमा करायचे ना डाऊन पेमेंट, ते तुम्ही दिले तर म्हणता ना. हा सर, पण मी रोख गाडी घेतली, पण आता त्याचा काय विषय सर हे मी म्हणतो ना. तुम्ही सर असं कसं अहो बोलताय ते बरं मला मागापासून? मला तेच काय बँकेत समजेना. सांगावं लागेल ना, शोरूम मध्ये तुम्ही घेतली ती. शोरूम मध्ये काय? शोरूम मधून गाडी घेतली ती जमा कराय रोख पेमेंट दिलते ना तुम्ही, ते बँकेत जमा करतो ना. हा सर, मी ते पेमेंट रोख भरले तुमच्या काउंटरवर रोख भरले. माझा एक लहान भाऊ आहे, त्याला घेऊन आलो होतो मी सर. असं पण विषय नाही की मी एकटा आलतो, प्रूफ पण आहे सर माझ्याकडं. मी 1 फेब्रुवारी 2025 ला आलो होतो सर. सगळे त्यासाठी मी तुम्हाला OTP मागिततो हो. अहो सर, मी तेच तुम्हाला म्हणतोय OTP म्हणजे काय असतो सर, तेच मला काय समजेना ना मगापासून. अहो सांग की नंबर येतो तुमच्या पाशी. बर, सांग की नंबर हा. कोणता येतो पण ते? कोणता ते मला माहित नाही, अंक येतात 7, ते मला तुम्ही सांगू शकता का सर? अहो सर, मी ते तुम्हाला कसं सांगणार OTP? माझ्याकडे बरं का लहान सॅमसंगचा मोबाईल आहे, त्यामुळे त्याच्यावर काय OTP मेसेज वगैरे तसलं काय अजूनपर्यंत आलेलं पण नाही. अहो मी पाठवलंय ना आता. अहो सर नाही आला. तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवू का माझ्या फोनचा सॅमसंगचा? स्क्रीनशॉट पाठवून काय करता? मी इथं पाठवलंय ना. अहो सर, पण अजून ते आलंच नाही तर मी तुम्हाला सांगू कसं? अहो सांगा आलाय, मला मेसेज आला नाही तुम्हाला OTP आला म्हणून. अहो सर, एक मेसेज आलाय गे 9860 2 बोकडे 1 पाट, पण तेच सांगू का तुम्हाला? अहो तसं असतं का 9860 2 इकडे बघ पाहत काय राव अहो मग बोलता आता तुम्ही? इथं काय एक OTP पण नाही आला सर, तुम्ही असं कसं म्हणता सांगा बरं? अहो मी पाठवलाय ना आता. अहो सर, ते OTP नाही आलाच नाही सर, तुम्हाला काय सांगू सांगा बरं? काय राव तुम्ही काय पण बोलता. सर आलाच नाही OTP. वाटलं तर पैसे माझे द्या ना, तुम्ही गाडी घेऊन जावा माघारी. पण असलं मला काय OTP हे काय तसलं काय मला सांगू नका तुम्ही. तसलं मी काय नाही, एवढंच तुम्ही तुम्हाला जीव एक तोडून प्रकारे ना. सांगतो सर. हॅलो हॅलो सर सर. 2 मिनिटं ऐका सर, मी तुम्हाला एवढं मागापासून जीव तोडून सांगालो सर. मी 1.5 लाख रुपये कॅश पेमेंटनं गाडी घेतली सर. त्याचा हप्ता कशाचा हे मी विचारतोय ना. अहो हप्ता म्हणजे तुम्ही ते क्लिअर केलं नाही, शोरूमवाल्यांनी मला सांगितले ते फोन करून त्यांना सांगा म्हणून. अहो सर, मी तुम्हाला तेच मी मागापासून म्हणालोय, ती शोरूमवाल्यांची चुकी आहे ना, त्यात माझी काय चुकी आहे सांगा बरं सर? आता तुम्हाला तर काय माहिती आहे, शोरूमवाल्यांना तुम्ही विचार ना. मला तर सांगितले तुमच्याकडून इथे हे करायला जमा करून घ्यायला. सर मला शोरूमवाल्यांचा तुम्ही नंबर पाठवता का? नंबर पाठवू का? हां, नंबर मला पाठवा वाटलं सर. बोलतो मग मी शोरूमवाल्यांसोबत. हो का? हां सर, मला नंबर पाठवा. मग मी त्यांना फोन लावून विचारतो. कशाचा हप्ता, कशाचं काय सर, त्यांना सगळं विचारतो. त्यांना माहिती आहे सर. बर. हां, 1.5 महिना झालं सर मी गाडी घेऊन. मग हप्ता भरायचा असता तर मग मी 1 महिना एवढं झाल्यावर मग 5 तारखेचा हप्ता, मग आज 15 तारीख आहे, मग मी 5 तारखेचा हप्ता भरला असता ना सर. अहो ते राहू द्या, मी काय म्हणतो, मला OTP सांगा, इथं माहिती मी करतो. त्या शोरूमवाल्यांना काय लावायची गरज नाही फोन. अहो सर, OTP काय असतं तेच मी तुम्हाला मागापासून विचारतोय. अहो मागापासून तेच तर सांगतो ना मी, सांग की OTP असतो ते. सर तुम्ही मला शोरूमवाल्यांचा नंबर द्या सर. अहो तसा देता येत नाही ना, तुम्ही शोरूमवाल्यांकडून घेतला नाही का नंबर? शोरूमवाल्यांनी त्यांचा नंबर दिला नाही, कार्ड दिले पण त्या कार्डावर नंबर नाही ना त्यांचा. मग असं कसं कार्ड घेऊन आला तुम्ही हो? बरं, आला एक मेसेज देऊ का? हा सांगा की. 81 81 88 88. 55. हाच अहो का? हा तर वेगळा नंबर आहे, होत नाही की ते. अहो सर, हाच आहे OTP सर. आलाय आता जस्ट सर मला वर OTP पडला म्हणून मी तुम्हाला दिला. बरं डबल एकदा पाठवतो बघा बरं. हां, पाठवा बरं. हा बघा बरं, आला का पाठवला तुम्हाला? 1 मिनिट हां. हा बघा बरं. आलाय सर OTP. आला का सांगता का? 55 हा 42 42 88. तर सर धन्यवाद, तुमच्या बँकेतून 2000 रुपये कट झालेले आहेत. धन्यवाद. इथे मी कॉल कट ठेवतो. बाय.